नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत. इथे कनूला वाचवता आपल्या ईश्वरीच्या हाताला फ्रॅक्चर झालेलं असतं. त्याला छान प्लास्टर करून आणलेलं असतं आणि तिच्यावरती आता अर्णव रागवत असतो की आता पुढे कनूला कसं सांभाळायचं त्याचा विचार कर. तर इथे आपण हसत हे सगळं ही दोघं मिळून पार पाडू, तुम्ही फिकर करू नका असं म्हणत इथे त्याला उभारी देऊ लागते आपली ईश्वरी. आणि मग दोघंही कनूला सांभाळण्यासाठी एकत्र येणार. आता पुढे हेही पाहायला मिळेल की ह्या सुप्रियाच्या मुलींच्या मागे असे दिवानेच का लागतात. बिचाऱ्या मुलींच्या मागे हे असे राक्षसी एकतर्फी प्रेम करणारे मूर्ख माणसंच का पदरी पडत आहे. आता आपल्याला इथे नम्रताच्या प्रेमात वेडा झालेला शुभंकर आणि त्याचं वेडपण सगळंही पुढे पाहायला मिळणार. अगदी एखाद्या मजनूसारखा हा वागायला लागला आहे. त्याचं ते वागणं पाहून अक्षरशः भीती वाटते, अंगाला काटा फुटेल अशी परिस्थिती आहे. आणि हे सगळ्यांसमोर कधी येणार हेही आपण पुढे पाहूयाच. आता घरी आणल्यानंतर ईश्वरीला अर्णव सांगत असतो की पूर्णपणे आराम करायचा, अजिबात कुठेही जायचं किंवा हलायचं नाही. तर ईश्वरी म्हणत असते तुम्ही सकाळपासून जेवलेली नाही, तुमच्यासाठी मी काहीतरी बनवू का. तर तो म्हणतो एका हाताने काय काय बनवणार आहेस, तू आता फक्त शांत बसायचं, मी सगळं बघेल, तुला काय द्यायचं काय नाही, तुझे औषधं, तुझे जेवण, तुझ्या वेळा सगळं काही आता मी बघणार. आणि कनूला कोण सांभाळणार. म्हणून आता ईश्वरी त्याला प्रश्न विचारू लागते. तर तो म्हणतो मी इथे कनूला सांभाळू शकतो, ती माझं सगळं ऐकायला लागले. मग ईश्वरी हसू लागते, तुमचं सगळं ऐकायला लागले आहे ती. तर तो म्हणतो हो, मी तिला जर म्हटलं ना शांत राहतं, ती मला अशी डोळे करून सांगते. हो, मला तिने असं डोळे करून सांगितलं का सगळं कळतं. इथे ईश्वरी मग मुद्दाम त्याला चिडवू लागते. प्रत्येकाच्या म्हणजे असं स्वतःमध्ये कसं एक छोटंसं बाळ दडलेलं असतं, तसं तुमच्यामध्ये पण एक छोटंसं बाळ आहे, त्यालाही बाहेर काढत जा कधी कधी. तर ईश्वरीला तो म्हणतो माझ्यातलं बाळ बाजूला राहू दे, पण तुझ्या ते रोज ते छोटं बाळ येतं ना, त्याला कंट्रोल करत जा. तर इथे ईश्वरी म्हणते म्हणजे काय. तर तो म्हणतो तू अजूनही लहानच आहे, अजून तू मोठीच झाली नाही. हे म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते अच्छा तुम्हाला मी छोटी आहे असं वाटतं का. आता ही छोटी मुलगी बघा काय काय करते. तरी ते कनूसोबत बोलताना अर्णव म्हणू लागतो आपली मामी कशी छोटीसं बाळ आहे, हो की नाही रे. मग ईश्वरीला तो सांगतो बघ ती मला डोळ्यांनी अशी करून होकार देते. ईश्वरीला आणखी चिडवू लागतात अर्णव. मग ते हसू लागते. आता दाखवतेच यांना मी छोटं बाळ म्हणजे काय असतं ते. आता ह्या सगळ्या गोष्टीवरती मामाचं असं मत असतं की हळूहळू ना अंजली आणि ईश्वरीमधलं नातं चांगलं सुधारत आहे. त्या दोघींमधला जो दुरावा आहे तो कमी होत चालला आहे. आणि कनूला इतकं छान ती सांभाळते, याच्यामुळे पण त्या दोघींमधलं नातं पुन्हा पूर्वीसारखं होऊ शकतं. खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे वल्लवीचा संताप होऊ लागतो. ती मामांवरती चिडू लागते की तुम्ही तुमचं काम करा, कोणामध्ये भांडणं मिटवायची, कोणात काय करायचं हे तुम्ही पाहू नका. मामा म्हणतात हो ना, तुझ्या आणि माझ्या स्वभावात हाच तर फरक आहे. झोपले. आता ते झोपल्यानंतर इथे वल्लवीला टेन्शन आलेलं आहे की ईश्वरी आणि अंजलीमधलं जर भांडणं मिटले तर त्या दोघीजणी पुन्हा एकत्र येणार आणि पुन्हा तिच्या भोवती संकट वाढणार. तर त्या दोघींना कसं दूर करता येईल आता हा विचार करायला हवा. आता रात्री जेव्हा अर्णव झोपलेला असतो तर ईश्वरी इथे विचार करू लागते की छोटं बाळ ना, आता याला दाखवतेच मी छोटं बाळ कसं असतं. मग ती नटखटपणा करू लागते, त्याचा लहान बाळासारखा आता मेकअप करणार. म्हणजे नक्की काय करते तर ती त्याच्या केसांना छोट्या कनूच्या पिन्स लावते, त्याला पावडर लावते सफेद, त्याला छान काजळाचा टिक्का लावते, नजर नको लागायला ना या छोट्याशा या चिडकू बाबाला. आणि जेव्हा तो झोपेतनं उठतो तर सकाळी स्वतःचा चेहरा तो एकदम अचानक आरशात पाहतो आणि हे काय म्हणून इतका चिडतो. आणि समोरच त्याला ईश्वरी दिसते. मग तिला जाब विचारू लागतो, हे सगळं तू मुद्दाम केलंस ना मला चिडवण्यासाठी, का केलंस तू हे असं. आणि ती म्हणते तुम्हीच तर मला म्हणतो तर मी लहान आहे. मग मी तुम्हाला दाखवलं तुमच्यात पण एक छोटंसं लहान बाळ आहे, ते किती सुंदर आहे, क्यूट आहे, त्याला कधी बाहेर काढत जा. तर तो तिला म्हणतो हे असं करतात का. मग तो तिला म्हणतो आता तू गेलीस तुझ्यावरती पण मी आता असंच करतो, थांब आलोच मी असं म्हणत पावडरचा डबा घेऊन तो तिच्या चेहऱ्यावर पावडर लावण्यासाठी इकडे तिकडे धावू लागतो. ती पण पुढे पळते आणि ती म्हणते हे बघ माझ्या आधीच हाताला लागलं आहे, प्लीज माझ्या मागे पळू नको, माझ्या हातात जर काही झालं तर. मग तो म्हणतो मग तुला सॉरी म्हणावं लागेल, मग मी तुला माफ करेल. तर ती त्याला हळूच सॉरी म्हणते. तर तो म्हणतो जोरात म्हणायचं आणि हे सगळं तू केलं ना तूच पुसून द्यायचं. मग तिच्या हातून ते सगळं पुसून घेत असतो, तिच्याकडे एकटक तो पाहत असतो. आता आपल्याला पुढे हेही पाहायला मिळणार की राकेश
आलेला असतो बँगलोरवरनं आणि एवढे सारे गिफ्ट्स घेऊन आलेला असतो. आणि तो तिला आल्या आल्या अंजलीला म्हणतो की मला ना आपल्या बाळाशिवाय करमतच नव्हतं. लहान बाळ घरात असलं की कसं ना त्याचा लळा लागतो. कनूशिवाय तर मला करमेच ना. 2 दिवस काय मी तिच्यापासून दूर न राहिलो तर मला सतत तिची आठवण येत होती. तर इथे अंजली म्हणते हो ना, तिला ना एकदम छान सांभाळलेलं आहे अर्णव आणि ईश्वरीने. आता अर्णव आणि ईश्वरीचं इतकं कौतुक अंजली करते ह्या गोष्टीचं थोडंसं खटकलं राकेशला. तर तिला तो विचारतो तुम्ही एवढं कसं काय बदलला. तर ती म्हणू लागते की त्यांनी तुमच्यावर इतका विश्वास ठेवला, ह्या गोष्टीमुळेच माझं थोडंसं मन बदललं. आता सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणले म्हटल्यानंतर तो सगळ्यात पहिले गिफ्ट अंजलीला देते आणि अंजली ते गिफ्ट पाहिलं म्हणते वाव किती सुंदर आहे ना. मग ते गिफ्टचं कौतुक ती करत असते. आता राकेशच्या डोक्यात एक युक्ती आली की ह्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी नको यायला, ते यांच्यात दुरावा काहीतरी करून निर्माण करायला हवा. आता वल्लवीच्या डोक्यात ना वेगळे प्लॅन चालू, राकेशच्या डोक्यात वेगळे प्लॅन चालू. ह्या कुटुंबाला एकत्र न येऊन द्यायचं जणू काही दोघांनी विडाच उचललेला आहे. आता सगळ्यांसाठी इथे काय काय गिफ्ट्स आणले म्हणून राकेशला ते दाखवायचे. पण इथे वेगळ्याच गोष्टीवर चर्चा चालू असते. अंजली खरं तर थँक्यू म्हणत असते अर्णव आणि ईश्वरीला की तुम्ही कनूला छान सांभाळलं, तिची काळजी घेतली. आता मी भेटू शकते का कनूला. तर इथे ईश्वरी म्हणते ती ना आत्ताच झोपली आहे तर उठल्यानंतरच भेटावं लागेल. मग ती त्या दोघांना थँक्यू म्हणते, मला खरंच खूप बरं वाटलं आहे असं तसं. आता राकेशच्या डोक्यात आणखी जोरात अशी एक युक्ती आली की यांच्यात लवकरात लवकर भांडण लावायला हवं. मग तो काय करतो, मी गिफ्ट घेऊन येतो म्हणून जातो खोलीमध्ये आणि ईश्वरीसाठी जी गिफ्ट आणलेलं असतं ना ती गिफ्ट तो तिकडेच फेकून देतो कॉटच्या खाली ढकलवून. ते द्यायलाच नको. आता भांडणं लावण्यासाठी त्यांनी एक युक्ती काढली डोक्यात, ती पुढे आपल्याला पाहायला मिळणार. बाकी सगळ्यांचे गिफ्ट्स तो आता हॉलमध्ये घेऊन जातो. सगळ्यांना तो गिफ्ट देतो. मामा मामीला एकत्र गिफ्ट, आकाशला, अर्णवला, आजीला आणि अंजलीचं गिफ्ट मी रूममध्ये असतानाच दिलं. तर वल्लवी लगेच टचकन बोलते की अंजली यांनी अर्णवासाठी गिफ्ट आणलं पण ईश्वरीसाठी का नाही आणलं. तर तो म्हणतो मला ना खरं तर समजलंच नाही त्यांच्यासाठी गिफ्ट काय आणावं, मी कन्फ्यूज झालो म्हणून मी काही त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेलं नाही. आता जणू काय तू चांगुलपणा दाखवतोय किंवा मला तिच्याबद्दल काही वाटत नाही असं दाखवतोय. तर ईश्वरी म्हणते ठीक आहे, मला असं काही गिफ्ट आणलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही व्यवस्थित माझ्याशी बोलले, चांगले वागले, हे पण महत्त्वाचं आहे ना. मला गिफ्टची काही गरज नाही. ती तिच्या मनाचा मोठेपणा दाखवते. आता वल्लवीला खरं तर त्या माणसांचा कॉल आलेला असतो ज्यांना तिने काम सांगितलं आहे अर्णवच्या बाबांना शोधायचं. तर त्यांना ती म्हणते की लवकरात लवकर त्या राज शिर्केला शोधून काढायचं, रमाकांतला, तो कुठे आहे आणि मला लवकरात लवकर ते कळवायचं. खरं तर तिला आता असं झालं आहे ईश्वरी त्याच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपणच त्याला किडनॅप करायचं, म्हणजे ती काही ईश्वरी त्याला शोधू शकणार नाही आणि खरं खोटं कोणासमोर कधीच येणार नाही. जे तिने केलेलं कारस्थान ते कोणासमोर आलंच नाही पाहिजे. त्याच्यासाठी ती आता वेगळे प्रयत्न करत आहे. तर त्याच वेळेला तिची नजर बाळाच्या गाडीवरती जाते. ती मोडलेली तोडलेल्या अवस्थेत घराबाहेर तिला दिसते. म्हणजेच नक्कीच काहीतरी दुर्घटना झालेली असेलच, ती शोधून काढायला हवी. म्हणजे कसं घरामध्ये अंजली आणि ईश्वरी ह्या दोघींमध्ये भांडणं लावता येईल, कारण ते भांडणं लावणं खूप महत्त्वाचं आहे. त्या दोघीजणी एकत्र यायलाच नको. त्या जर आल्या तर आणखी अडचणी आपल्या वाढतील. त्या दोघींमधले भांडणं वल्लवीसाठी फायद्याचीच आहे ना. तर ते ईश्वरीला गिफ्ट का नाही आणलं म्हणून प्रश्न इथे अंजली विचारू लागते. तर राकेश म्हणतो काही नाही झालं, मी नाही सांगू शकणार. आता इथे तिला जाणवतं की काहीतरी गडबड आहे. तर ती त्या नवऱ्याला विचारू लागते की काही झालं आहे का, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का. तर तो म्हणतो जाऊ द्या ना, मी नाही बोलू शकत, जाऊ द्या, मला नाही सांगायचं तुम्हाला. म्हणजे नक्कीच काहीतरी झालं आहे, तुम्हाला कोणी काय म्हटलं आहे का असा प्रश्न आता ती राकेशला विचारू लागते. राकेश सांगतो की काय तुम्हाला काय सांगावं, मी कोणत्या तोंडाने सांगावं, कसं सांगावं. तर ती म्हणते प्लीज माझ्याशी मनमोकळेपणाने बोला आणि काय झालं ते मला सांगा बरं तुम्ही. तर तो तिच्या पुढे हात जोडतो, प्लीज मला विचारू नका. तर कनूची शपथ तुम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर लगेचच राकेश सांगू लागतो की काय झालं की 2 दिवसापूर्वी मी खोलीत एकटा असताना, घरात कोणी नसताना रूमचा दरवाजा बंद झाला होता आणि त्याच वेळेला ईश्वरी मला पाणी द्यायच्या निमित्ताने रूममध्ये आली होती आणि आम्ही दोघंच जण रूममध्ये होतो. मला फार कसं तरी वाटलं ना, म्हणजे जरा विचित्रच वाटलं. ते अशा का वागत होते मला ते कळलंच नाही. म्हणजे आता ह्या राकेशवरती लाईन मारायला ईश्वरी त्यांच्या खोलीत गेली होती, त्याला फटवायला गेली होती, तो असं सांगतोय इथे अंजलीला. बापरे, आता तर अंजलीचा पाराच फिरला.
आणि तो इतका इनोसंटली सांगतो की मला ना परिस्थितीबद्दल फारच ना मातासमाने असं वाटतं, मी कधी कोणाकडे नजर करून पाहत नाही आणि काही असं दुर्घटना जर झाली, काही गैरसमज झाले तर म्हणून मी तिला गिफ्ट नाही आणलं वगैरे वगैरे वगैरे. आपला नवरा एवढा धुतल्या तांदळाचा आहे आणि त्याच्यावरती कोणीतरी लाईन मारतं आहे, ही गोष्ट कळल्यावर अंजली काही गप्प राहणार आहे. आणि तो तिला म्हणतो की प्लीज ही गोष्ट घरात कुणाला सांगू नका, कुणाला काय म्हणू नको, तुम्हाला माझी शपथ. हां, आता अंजली शपथला घाबरते. होय, आता अंजली इथे सुसाट वेगाने निघते हॉलच्या दिशेने. इकडे अर्णव आणि ईश्वरी चहा पीत बसलेले असतात. ईश्वरी सांगते की बाळाची गाडी पहिले रिपेअर करून आणा, कुणाला काही कळण्याच्यात. आणि एवढी मोठी दुर्घटना जर झाली आणि ती घरच्यांना कळली तर काय होईल माहिती आहे ना. तर तो म्हणतो मी तशी सेम टू सेम दुसरी गाडी मागवून घेतो, ती काही रिपेअर होणार नाही. तर तो कॉल करून ऑर्डर देतच असतो नवीन गाडीची बाळाच्या. आणि हे सगळं बोलणं ना वल्लवी ऐकायला आलेलीच होती, कारण तिला भांडणं लावायची, पण नक्की काय झालं ते माहीत नव्हतं. आता ह्या दोघांच्या बोलण्यामुळे तिला कळलं की पायऱ्यांवरनं कणू पडली असती. तिला वाचवता ईश्वरी धडपडली, तिचा हात मोडला आहे. एवढं सगळं घडलं आहे, कणूला नीट सांभाळलं नाही ह्या दोघांनी. कणूचं जीवाचं काही कमी जास्त झालं असतं तर. आता ही गोष्ट आता तिने लगेचच घरात उचलून धरली, घरामध्ये भांडणं लावली. अंजलीला कळली. अंजली म्हणते की तू माझ्या बाळाच्या जीवावर उठली होतीस, तू चांगल्या बाई नाही आहे, माझ्या नवऱ्यावरती लाईन मारायला तू त्याच्या खोलीत गेली होती, माझ्या बापाला तुझ्या आईने फसवलं, तू माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न करतेस काय, असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो ताई तोंडाला लगाम दे, काहीही काय बोलते. तर ती म्हणते की तुझ्या डोळ्यावर तुझ्या प्रेमाचे पट्टी आहे, तर तू मला नको शिकवू, तू बाय तुझ्या बायकोला माझ्या नवऱ्यावर लाईन मारायला आली असं तसं. बापरे, इतकं अर्णवला वाईट वाटतं की माझ्या बायको बाप तू असं कसं बोलू शकते, लाईन मारायला तुझ्या नवऱ्यावरती गेली असं. इथे इतकी फाडफाड ना अंजली बोलत असते. अंजलीवरती आता अर्णव हात उगारतो, ताई तोंडावर लगाम दे. चला तर मग पुढे ट्विस्ट येणार, तो पाहण्यासाठी सगळेजण तयार राहा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.